मिसूरीतील सेंट लुईस येथे भारतीय वंशाच्या कुचिपुडी आणि भरतनाट्यम नर्तकाची मंगळवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। अमरनाथ घोष वय वर्ष 34 असं या नर्तकाचं नाव असून ते गेल्या वर्षी कोलकात्याहून अमेरिकेत स्थायिक झाले होते। सेंट लुईस अकॅडमीच्या जवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। सेंट लुईस मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्मार बुलवार्ड येथे मंगळवारी सायंकाळी 7:15 वाजता गोळीबार झाला। वॉशिंग्टन विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागात घोष पदव्युत्तर शिक्षण घेत होते। घोष यांच्या मैत्रिणी हिमा कुप्पा आणि रवी कुप्पा यांनी सांगितले की घोष नेहमीच आपल्या सादरीकरणासाठी खूप प्रवास करीत असत। बऱ्याच संस्थांनी त्यांना सादरीकरणासाठी निमंत्रित केले होते। घोष बॅले आणि नृत्य शिकत होते। नृत्यात PhD करून आमच्या कुचिपुडी आर्ट अकॅडमीत पूर्ण वेळ काम करायचे हे त्यांचे स्वप्न होते, असेही हिमाने स्पष्ट केले। घोष यांच्या हत्येनंतर शिकागोतील भारतीय वाणिज्य दूतावासाने स्थानिक पोलीस आणि विद्यापीठासमोर हा मुद्दा उचलून धरलाय। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच अमेरिकेत भारतीय आणि भारतीय वंशाच्या किमान अर्धा डझन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। हल्ल्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने समाजात चिंतेचे वातावरण आहे। 5 फेब्रुवारीला पर्ड्यू विद्यापीठातील 23 वर्षीय भारतीय अमेरिकी विद्यार्थी समीर कामत इंडियाना येथील अभयारण्यात मृतावस्थेत आढळला होता। 2 फेब्रुवारीला वॉशिंग्टनमधील रेस्टॉरंट बाहेर झालेल्या हल्ल्यात 41 वर्षीय भारतीय वंशाचे विवेक तनेजा गंभीर जखमी झाले होते। त्याआधी आठवडाभरापूर्वी शिकागोमध्ये सय्यद मझहीर अली याने भारतीय विद्यार्थ्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला होता। जॉर्जियातील लिथोनिया शहरात विवेक सैनी वय वर्ष 25 या भारतीय विद्यार्थ्यावर व्यसनाधीन व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला होता। जानेवारीत ओहायो राज्यातील लिंडर स्कूल ऑफ बिझनेसमध्ये शिकणारा श्रेयस रेड्डी बेनिगर वय 19 हा विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता। स्थानिक प्रशासनाने गैरप्रकाराची शक्यता फेटाळून लावली होती।